हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतोय शॉर्टकट मेथड्स टू फाइंड वाय पी, त्यामधली केस 6. ओके, तर या केसमध्ये काय सांगितलेलं आहे की राईट हँड साईड फंक्शन जे आहे ते एक्स इंटू व्ही या टाईपचं फंक्शन असतं, वेअर व्ही इज एनी फंक्शन ऑफ एक्स. ओके, तर इथं वाय पी जो आहे तो फाइंड आउट करण्यासाठी वी विल ऑपरेट 1/5 ऑफ डी ऑन राईट हँड साईड, दॅट इज एफ ऑफ एक्स. So yp is equal to 1/5 of d operating on xv, okay, where v is any function of x. Okay, so this is equal to x minus phi dash d upon phi of d whole operating on 1/5 of d ऑपरेटिंग ऑन v. ओके, म्हणजे हा जो x आहे इनवर्स डिफरन्शियलच्या आतमधला कुठला x हा वाला, तर हा बाहेर काढण्यासाठी आपण काय करतोय, हा फॉर्म्युला वापरतोय बरोबर. आणि मग हा एकदा बाहेर काढला x की फक्त v वरती तो 1/5 d ऑपरेट करून घ्यायचा आहे. आता v काय आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही कुठली मेथड वापराल. ओके, जर शॉर्टकटमध्ये बसत असेल तर शॉर्टकट मेथड आपण वापरू, जर शॉर्टकटमध्ये बसत नसेल तर त्या केसमध्ये जनरल मेथड वापरावी लागेल. ओके, आणि मग आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करावं लागेल. तर या टाईपचं एक एक्झाम्पल आपण बघूयात. सो लेट द एक्झाम्पल बी ओके d²+4 11th एक्झाम्पल जे आहे ते घेऊयात आपण. d²+4 ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू x sin x. ओके, d²+4 solve is equal to x sin x. Now this is clearly non-homogeneous. This is non-homogeneous. LDE with constant coefficients. Hence general solution is given by y is equal to yc plus yp. Now to find yc, what is the auxiliary equation, or you can call it as characteristic equation. Okay, so auxiliary equation is d²+4 is equal to 0. Actually आपण r ने रिप्लेस करतो d ला, ठीक आहे. सो r² + 4 इज इक्वल टू 0. सो r इज इक्वल टू ±2i. कॅल्सीचा यूज करा, तुम्हाला एक सेकंडमध्ये तुम्हाला सोल्युशन्स किंवा रूट्स जे आहेत ते मिळतील. सो ±2i, इट इज द व्हॅल्यू ऑफ r. सो रूट्स आर इमॅजिनरी, रूट्स आर imaginary. So if the roots are imaginary, then what is the complementary function? Yc is equal to e raised to real part into x. Real part is 0. Real part is absent here. That means real part is 0. So 0 into x into bracket c1 cos इमॅजिनरी पार्ट, पॉझिटिव्ह इमॅजिनरी पार्ट कॅरी करायचं आहे. ॲक्च्युली तुम्ही निगेटिव्ह जरी केला तरी चालतो, कारण इथं आर्बिट्री कॉन्स्टंट्स जे आहेत त्यामध्ये तो मायनस साईन जो आहे तो ॲब्सॉर्ब होऊन जातो. त्यामुळं इमॅजिनरी पार्ट तुम्ही निगेटिव्ह घेतला तरी चालेल, पण शक्यतो आपण पॉझिटिव्ह घेतो. ठीक आहे, तर c1 cos 2x प्लस c2 sin 2x. ओके, सो दिस इज युअर yc. नाव टू फाइंड yp, yp is equal to 1/5 of d, that is d²+4 ऑपरेटिंग ऑन x sin x. तर आता आपण वापरणार आहे आपला जो केस 6चा फॉर्म्युला आहे तो. ओके, दिस इज द फॉर्म्युला वी आर गोइंग टू यूज. सो यूजिंग दिस यू विल गेट x minus phi dash d, d²+4चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू d काय येणार आहे, 2d बरोबर, डिवायडेड बाय d²+4 ॲज इट इज ऑपरेटिंग ऑन 1/d²+4
4 ऑपरेटिंग ऑन साइन एक्स, बरोबर. सो इट इज इक्वल टू एक्स मायनस 2d. आता ब्रॅकेट अप्लाय करण्यासाठी आधी ब्रॅकेटच्या बाहेर जे ते सॉर्ट करून घ्यावं लागेल तुम्हाला इन टर्म्स ऑफ फंक्शन ऑफ एक्स. ओके, म्हणून आपण आधी तो बाहेरचा जो d²+4 आहे तो आधी ऑपरेट करून घेऊयात 1/d²+4. आता आपल्याला माहिती आहे की साइन ax+b किंवा कॉस ax+b असेल तर आपण केस 2 वापरतो शॉर्टकटची, ज्याच्यामध्ये आपण d² रिप्लेस करतो -a²ने. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a हिअर? a इज इक्वल टू 1, कारण साइन एक्स आहे ना, साइन ax+b सोबत जर कम्पेअर केलं तर व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ एक्स इन अँगल? इट इज 1, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 झाली, बरोबर. सो d² विल बी रिप्लेस बाय -1 नाव. ओके, सो 1/-1+4 ऑपरेटिंग ऑन साइन एक्स. आता जो कॉन्स्टंट मिळाला आहे तो कॉन्स्टंट डायरेक्ट बाहेर घ्यायचा. 1/-1+4 म्हणजे 1/3. तर 1/3 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घ्या. आतमध्ये काय उरेल? x - 2d डिवायडेड बाय d²+4 ऑपरेटिंग ऑन साइन एक्स. नाव you have to separate the terms in the bracket over sin x. सो आपण एक्सने साइन एक्सला मल्टिप्लाय करून घेऊयात. त्यानंतर हा जो ऑपरेटर आहे पुढचा तो पण साइन एक्सवरती ऑपरेट करून घेऊयात. कायम सिक्वेन्स जो आहे तो कसा ठेवायचा या केसमध्ये? तुमची जी केस 6 आहे यामध्ये कायम सिक्वेन्स असा ठेवायचा की न्यूमरेटर आधी ऑपरेट करून घ्यायचं आहे आणि मग डिनॉमिनेटरकडे जायचं, बरोबर. सो इथं काय येईल? 1/3 x sin x minus 2 times derivative of sin x is cos x. So 2 times cos x divided by d²+4. So it is equal to 1/3 x sin x minus, अगेन cos x असेल तरी आपण काय करतो? d² रिप्लेस करतो -a² ने. So what is the value of a? Again the value of a is, wait a minute, the value of a is 1 here. So okay, so replace d² by -1. So 2 times cos x by -1+4. So again it is equal to 1/3 x sin x minus 2 cos x divided by 3. So this is your yp. ओके, अजून याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकता. 1/3 ने तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता, पण आवश्यकता नाही आहे, ठीक आहे. सो व्हॉट इज द जनरल सोल्युशन देन? जनरल सोल्युशन इज y इज इक्वल टू yc is c1 cos 2x plus c2 sin 2x plus 1/3 into bracket x sin x minus 2 cos x by 3. ओके, सो दिस इज द जनरल सोल्युशन. अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण याचं. ओके, नेक्स्ट इज d² - 2d+1 ऑपरेटिंग ऑन y. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 2. सॉल्व d² - 2d+1 ऑपरेटिंग ऑन y इज इक्वल टू 12. जो आहे प्रॉब्लेम तो आपण घेतो x × e⁻x × sin x, x × e⁻x, x × e⁻x × sin x. ठीक आहे, तर या एक्झाम्पलमध्ये पण सेम करायचं आहे आपल्याला. आधी जो x आहे, पण अशा टाईपचे एक्झाम्पल्स आले ना की तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की जो e⁻x आहे तो आधी बाहेर घ्यायचा. म्हणजे e⁻x आणि x दोघं प्रेझेंट असतील तर आधी एक्सला नाही बाहेर घ्यायचं, आधी e⁻x बाहेर घ्यायचं. म्हणजे तो सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो आणि सोडवायला सोपा जातो, बरोबर. सो फर्स्टली वी विल फाइंड
वाय सी. त्याआधी दिस इज नॉन होमोजिनियस. हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुमच्या सोल्युशनमध्ये आलं पाहिजे एक्झाममध्ये. दिस इज नॉन होमोजिनियस LDE with constant coefficients. Okay, so the general solution is given by y is equal to yc plus yp. Y is equal to yc plus yp. To find yc, the auxiliary equation is r square minus 2r plus 1 is equal to 0. So what are the roots? So roots are r is equal to, हा क्लिअरली r मायनस 1चा स्क्वेअर आहे ना. यासाठी तुमच्या बेसिक आयडेंटिटीज ज्या आहेत, ज्या तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये किंवा 10th स्टँडर्डमध्ये शिकलात, त्या आयडेंटिटीज चांगल्या फॅमिलियर पाहिजेत तुमच्यासोबत, तरच मग तुम्ही हे रूट्स जे आहेत ते ओरली कॅल्क्युलेट करू शकता. सो r मायनस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं ते एक्सपान्शन आहे ॲक्च्युली. सो r इज इक्वल टू 1 1. सो रूट्स आर रियल अँड रिपीटेड. ओके, so how many times 1 is repeated here? Once repeated. Okay, once repeated. So the yc is given by c1 plus c2x e raised to x. का आपण x ला थांबलो? कारण एकदा रिपीट झालेला आहे तो, म्हणून. बरोबर, जो दोनदा रिपीट झालेला असतं तर आपण x स्क्वेअर पर्यंत एक्सटेंड केलं असतं, किंवा इन जनरल n टाइम्स जर रिपीट झालं असतं तर x रेज टू n पर्यंत एक्सटेंड केलं असतं या सोल्युशनला. ओके, सो yc इज इक्वल टू दिस. नाउ टू फाइंड yp, yp is equal to 1 upon phi of d. What is phi of d? It is d square minus 2d plus 1. So d square minus 2d plus 1 operating on x into e raised to x into sin x. तर इथं आधी आपण e raised to x इंटू व्हीची केस वापरणार, ई रेस टू ax इंटू व्हीची. मग त्यासाठी ई रेस टू axला बाहेर घेण्यासाठी कम्पेअर विथ दिस, अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a हियर? इट इज 1. ओके, सो इट इज इक्वल टू ई रेस टू एक्सला बाहेर घ्यायचं 1 अपॉन, आता इथं डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1. ओके, वेट अ मिनिट, आपण थोडंसं इलस्ट्रेट करून लिहूयात म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. ओके, तर हा जो डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 आहे त्याला थोडंसं फॅक्टर्ड फॉर्ममध्ये लिहिणं एक्सपेक्टेड आहे. जर तुम्ही त्याला फॅक्टर्ड फॉर्ममध्ये लिहिलं तर मग तुम्हाला ई रेज टू ax इंटू व्हीची केस यूज करणं सोपं जातं. बरोबर, सो डी मायनस, वेट अ मिनिट, डी मायनस, सो 1 अपॉन डी मायनस 1 स्क्वेअर ऑपरेटिंग ऑन x ई रेज टू x साइन x. ॲक्च्युली हे या फॉर्ममध्ये. तर आपण काय करू शकतो, इथं डीला आपण रिप्लेस करतो डी प्लस एने. या केसमध्ये एची व्हॅल्यू 1 आहे म्हणून आपण ई रेज टू एक्सला बाहेर घेतलं आणि आतमध्ये काय केलं, डीला रिप्लेस केलं डी प्लस 1ने, मायनस 1 ॲज इट इज, स्क्वेअर ॲज इट इज, ऑपरेटिंग ऑन x साइन x. बरोबर, सो इट इज इक्वल टू ई रेज टू एक्स 1 अपॉन डी प्लस 1 मायनस 1 म्हणजे 1 अपॉन डी, सो 1 अपॉन डी स्क्वेअर ऑपरेटिंग ऑन एक्स साइन एक्स. आता तुमचं जे ऑक्झिलरी पॉलिनॉमियल आहे ते डी स्क्वेअर झालं, कारण आता डी स्क्वेअरला तुम्ही ऑपरेट करताय 1 अपॉन डी स्क्वेअरला. म्हणजे एक्स व्हीची केस वापरताना हा जो डी स्क्वेअर आहे त्याला फाय ऑफ डी घ्यायचं आहे आता. बरोबर, सो काय येईल, एक्स मायनस फाय डॅश डी म्हणजे डी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2d डिवायडेड बाय डी स्क्वेअर ऑपरेटिंग ऑन 1 अपॉन डी स्क्वेअर ऑपरेटिंग ऑन साइन एक्स. सो इट इज इक्वल टू ई रेज टू एक्स मायनस 2d बाय डी स्क्वेअर. ओके, आता इथं डी आणि डी स्क्वेअर म्हणजे डी आणि 1 अपॉन डी, 1 अपॉन डी वर्क्स एज इंटिग्रेशन अँड डी वर्क्स एज डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे एक डी तुम्ही कॅन्सल केलं याच्यातला तरी चालणार आहे. ॲक्च्युली हे कॅन्सलेशन जसं आपण नॉन झिरो नंबर्सने एकमेकांना डिवाईड करतो तसं हे कॅन्सलेशन आहे का? नो. हे जे कॅन्सलेशन आहे हे प्रोसेसेसचं कॅन्सलेशन आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा डी म्हणजे काय असतो, बघा
डी म्हणजे डी बाय डी एक्स असतो, बरोबर, म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आणि 1/d म्हणजे काय असतो, इंटिग्रेशन. सो जर डी आणि 1/d दोघं सोबत आलेले असतील एखाद्या एक्सप्रेशनमध्ये, तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेताय आणि परत त्याचं इंटिग्रेशन घेताय. सो काय मिळायला पाहिजे तुम्हाला, जे फंक्शन आहे डिफरन्शिएट करताना घेतलेलं तेच फंक्शन मिळायला पाहिजे. म्हणजे डी एंड 1/d कॅन बी कॅन्सल्ड विथ इच अदर. ओके, म्हणून आपण इथला एक डी आणि इथला एक डी कॅन्सल केलेला आहे. आता बघा 1/d² ऑपरेटिंग ऑन साइन एक्स म्हणजे काय, डबल इंटिग्रल आहे साइन एक्सचं. ठीक आहे, सो डबल इंटिग्रल, कारण सिंगल 1/d म्हणजे काय, सिंगल इंटिग्रल, म्हणून आपण डबल 1/d होतं म्हणून डबल इंटिग्रल घेतलं आहे. सो x - 2/d ऑपरेटिंग ऑन साइन एक्सचं एकदा इंटिग्रेशन काय येतं, -cos x, बरोबर, आणि त्याचं परत एकदा इंटिग्रेशन -sin x. सो e⁻x x - 2/d -sin x. आता बाहेरची जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय झालेली आहे. आता हा ब्रॅकेट तुम्ही ऑपरेट करू शकता. सो ऑपरेट करून घेतला तर x × -sin x म्हणजे -x sin x प्लस 2 sin x by d. Now 1/d works as integration. So again you can integrate it. So -x sin x plus 2 times integration sin x dx. 1/d होता म्हणून इंटिग्रेशन घेतलं, बरोबर. सो इट इज इक्वल टू e⁻x -x sin x प्लस 2 times sin xचं इंटिग्रेशन -cos x, क्लोज द ब्रॅकेट. ओके, सो इट इज इक्वल टू, what is it? It is equal to e⁻x -x sin x minus 2 cos x. So this is your yp. So general solution of above differential equation is, write it, y is equal to yc plus yp, that is, okay, that is equal to what is your yc, c1 plus c2x e⁻x minus e⁻x इंटू ब्रॅकेट, इथला दोन्हीकडचा मायनस कॉमन घेतला, आतमध्ये काय उरेल x sin x plus 2 cos x. So this is your yp. This is your general solution of the given differential equation. ओके, तर आता याचे मल्टिपल एक्झाम्पल्स आहेत की जे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतात, एक्सपेक्टेड आहेत. तर ते क्वेश्चन्स मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तुमचा, काही स्टुडंट्सने रिक्वेस्ट केली त्याप्रमाणे मी 1 शॉट व्हिडिओ क्रिएट करणार आहे, ज्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत ते आपण सगळे क्वेश्चन्स युनिट 2चे डिस्कस करणार आहे. तर हे जे सगळे सोल्युशन्स आहेत जे मी इथं तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते, त्याच्या PDF पण तुम्हाला मिळू शकतात. त्यासाठी जो चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो तुम्ही नक्की जॉईन करा आणि या सगळ्या सोल्युशन PDFचा लाभ घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि जी आपली LAMची प्लेलिस्ट आहे ती जे म्हणजे बॅकलॉग ज्यांचा आहे, री एक्झामला जे अपियर होणार आहेत त्या मुलांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल. कारण त्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन बँकमधले क्वेश्चन्स आहेत आणि त्यातूनच तुमचा पेपर सेट होणार आहे. सो यू कॅन टेक द हेल्प ऑफ दॅट प्लेलिस्ट. थँक्यू.